हप्पाचा GR सरकारने काढलाय। आज वार आहे, शुक्रवार आहे। सरसकट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना संध्याकाळी 7 वाजल्यापासून पैशांचं वितरण आज शुक्रवारी सुरू झालं आहे। म्हणजे संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत महिलांना कसल्याही परिस्थितीमध्ये मेसेज येणार आहे, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणलेलं आहे। सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज शुक्रवारी पैशांचं वितरण केलं जाणार आहे। GR आल्यामुळे पैशांचं वितरण सुरू करण्यात आलंय। सकाळपासून जवळपास 5 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालं आहे, परंतु सर्व्हर डाऊनमुळे दिवसभरामध्ये पैशांचं वितरण झालेलं नाही आणि त्यामुळे आज संध्याकाळी 7 वाजता पैशांचं वितरण जोरदार सुरू झाले। 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत आज शुक्रवार आहे आणि पैशांचं वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊ लागले। सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची प्रतीक्षा संपल्या। सरकारने अधिकृत 2 महिन्यांचा GR काढलाय। आता GR काढला म्हणजे पैसे 100% येत असतात। कालच हा GR प्रसिद्ध करण्यात आला आणि आजपासून पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। आज 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा असं एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात ठेवा, टायमिंग लक्षात ठेवा, संध्याकाळी मोबाईल हातात घेऊन बसायचा आहे। संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत तुम्हाला या 12 जिल्ह्यांमध्ये मेसेज येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी प्रॉब्लेम एक झाला आहे, कारण सरकारच्या माध्यमातून 86 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आता लक्षात घ्या, हा जो 86 लाखाचा आकडा आहे तर तो अधिकृत आकडा आहे, जो पेपरमध्ये देखील आला आहे, टीव्हीला देखील बऱ्याचशा न्यूज चॅनलवर दाखवण्यात आला आहे। 86 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज आता जानेवारी फेब्रुवारी या महिन्यासाठी अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, टायमिंग लक्षात ठेवा, आज शुक्रवार संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। सकाळपासून पैशांचं वितरण 5 जिल्ह्यांमध्ये झालंय। सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडं कमी या ठिकाणी सकाळपासून वितरण झालंय। राहिलेल्या बहिणींना संध्याकाळी पैसे येणार आहेत। जानेवारीच्या आणि फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण जे काय आहे तर ते या 86 लाख बहिणींना वगळून होणार आहे। त्यामुळे आता एका गावातील तुम्ही जर एका गावात राहत असाल तर तुमच्या गावातल्या फक्त मोजक्याच बहिणींना पैसे येणार आहेत, कारण की सरकारने पात्र बहिणी आणि अपात्र बहिणी अशा 2 वेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत। आता तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे की अपात्र यादीमध्ये गेलं आहे हे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। सरकारने 4 नव्या नियमानुसारच लाडक्या बहिणींना अपात्र केल्याची माहिती समोर या ठिकाणी येत आहे। 4 असे नियम या ठिकाणी लावलेत, ते अत्यंत वेगळे असणार आहेत। पूर्वी काय असायचं, 4 चाकी गाडी असायची, बहिणी अपात्र व्हायच्या किंवा घरात कोणी सरकारी कामाला असलं की अपात्र व्हायची। प्रचंड पगार एखाद्या व्यक्तीला घरामध्ये असाल तर त्या ठिकाणी अपात्र बहिणींना करायचे। पण आता 2026 मधला जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता पहिल्यांदाच त्या ठिकाणी देत असल्यामुळे सरकारने 4 वेगवेगळ्या नियमानुसार पैशांचं वितरण आता देणार असल्याचं सांगण्यात आले। कधी देणार आहे तर आज वार आहे, लक्षात ठेवा, शुक्रवार आहे आज, आणि आज तारीख आहे 20 फेब्रुवारी। संध्याकाळी 7 वाजल्यापासून महिलांना मेसेज पटापट यायला सुरुवात, त्या ठिकाणी रात्री 1 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत। परंतु आता ज्या 4 त्या प्रकारच्या बहिणी आहेत, म्हणजे या 4 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्याच पात्र यादीमध्ये जाणार आहेत आणि बाकीच्या महिला अपात्र यादीमध्ये जाणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यात ज्या बहिणी राहत असतील तर त्या सर्वांना आज मेसेज येणार आहे। म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून इतर जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण कधी होणार, त्यांना लक्षात ठेवा, 1 मार्चला बाकीच्या महिलांना पैशांचं वितरण होणार। फक्त 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होणार असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। म्हणजे आज जे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेत, यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता टोटल 7200 कोटी रुपयांचा निधी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सही करून पाठवायला सुरुवात केली आहे। लक्षात ठेवा, पूर्वी सरसकट सर्व महिलांना पैसे मिळत होते, कुठल्याही गोष्टी तिथे आता पाहिल्या जात नव्हत्या, ते पण सरकारच्या बऱ्याच गोष्टी आता लक्षात आल्या आहेत। काही महिलांच्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत, त्या महिला गरीब होत्या, पहिला त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर ते कमी या ठिकाणी दाखवत होतं। रेशन कार्डही त्यांच्याकडे पिवळं केशरी होतं, पण बऱ्याचशा महिलांकडे फ्रीज होतं, टीव्ही होतं, काही जणांच्या घरी मोटरसायकली जास्त होत्या, काहींच्या घरामध्ये सरकारी नोकरीला या ठिकाणी
कोणी नव्हतं, पण घरातली सगळेजण लोक कामाला जात होते, त्यामुळे त्यांची आता उत्पन्नाची मर्यादा वाढलेली होती। आता अशा प्रकारचे सरकारने गुपित पडताळणी केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून 4 नवे नियम आता लागू केलेत। लक्षात घ्या, पूर्वी 4 चाकी गाडी आणि सरकारी नोकरीचा नियम होता, पण आता तसं अजिबात चालणार नाही। आता तुमचा घरामध्ये जर मोठा टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा मोटरसायकली जास्त असेल किंवा अजूनही काही महागड्या गोष्टी असतील, तर त्याचाही प्रॉब्लेम आता पैसे वाटपासाठी महिलांसाठी असणार आहे। लक्षात घ्या, जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण आज शुक्रवारी या ठिकाणी सकाळपासून सुरू झालंय। 5 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आलेत। उरलेले 12 जिल्हे आज संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत वाटप या ठिकाणी करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात आता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। मग लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचा पाऊस होणार आहे? लक्षात घ्या, 86 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये जवळपास 16 लाख महिला आहेत। त्या 16 लाख बहिणींच्या खात्यात 100% या ठिकाणी आता पैशांचं वितरण होणार आहे। मग 86 लाख लाडक्या बहिणी आता या ठिकाणी अपात्र का झालेत? याच्या मागचं कारण कोण आहे? कोणते 4 नियम आहेत की ज्या 4 नियमानुसार आता जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलंय? कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचा पाऊस होणार आहे? सगळं सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल तर कोणी या ठिकाणी आता स्किप करू नका, शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्ही आता व्हिडिओ बघायचा आहे। पूर्वी काय व्हायचं, पैसे आपोआप मिळायचे किंवा इतर काही नियम वेगळे लाडक्या बहिणींना माहीत झाले होते, पण लक्षात घ्या, आता नियमावली आता बदलून टाकल्या। नियम आता तुमच्या घरात टीव्ही, फ्रीज, मोबाईल, मोटरसायकली जास्त असेल, वेगळ्या काही गोष्टी अजून पण आहेत त्या पुढे सांगणार आहे, त्या गोष्टी असतील तर तुम्हाला पैसे येण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे। मग काय नवीन नियम आलेत, कशा पद्धतीने आज पैशांचं वितरण होणार आहे, आजच्या 12 जिल्ह्यांची यादी काय आहे, तसेच बँकांचा कोणता नवीन नियम आलाय? लक्षात घ्या, पूर्वी सगळ्या बँकांमध्ये 2025 मध्ये महिलांना पैसे यायचे, पण सरकारने अशा काही बँका निवडलेत की ज्या बँकामध्ये सरकार आता कुठलेही पैसे अजिबात टाकणार नाही। आता 4 बँका अशा आहेत की ज्या 4 बँकामध्ये जवळपास 50 ते 60% महिलांनी खाती उघडलेत। त्या बँका खूप मोठ्या आहेत आणि त्यामुळे या 86 लाख महिला तर नियमामुळे अपात्र होतीलच, पण 50 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्या या ठिकाणी पात्र आहेत, पण त्यांच्या बँकेचं खातं वेगळं असल्यामुळे त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेत होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट सोडला तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये, लक्षात ठेवा, शुक्रवार आहे, संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत मेसेज एकदम पटकन खटाखट तुमच्या मोबाईलवरती आल्याचा पाहायला मिळणार आहे। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी जानेवारी आणि या ठिकाणी फेब्रुवारी हप्त्याचा हा फक्त विषय नाही, तर तुमचा या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता या ठिकाणी 86 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी येणार नाही असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। 4 नियमानुसार लाडक्या बहिणींची नावे आता कापण्यात आलेत। कोणत्या अशा 8 बँका आहेत जिथे पैसे अजिबात जमा होणार नाहीत? कारण की 8 बँका अशा आहेत जिथे 1 रुपया सुद्धा पाठवला जाणार नाही अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे। KYC जरी केली नसेल किंवा या ठिकाणी केले असेल तरी सुद्धा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून या ठिकाणी घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल वार होता गुरुवारी आणि महिला खूप पैशांची वाट बघत होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना याची दया आली आणि त्यांनी काल आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी फेब्रुवारीचा GR काढला, ज्याच्या माध्यमातून जवळपास 93 लाखांपेक्षा जास्त आता निधी लाडक्या बहिणींच्या हप्त्या वाटपासाठी देण्यात आलाय। लक्षात घ्या, 400 कोटीच्या आसपास जो निधी वितरित केला जातो आता त्यावेळेस फक्त 93 कोटी आहे। म्हणजे 93 कोटी का, तर फक्त आणि फक्त या 12 जिल्ह्यांसाठी 93 कोटी। उरलेल्या जिल्ह्यामध्ये कधी पैशांचं वाटप होणार आहे, तर 1 मार्च नंतर पैशांचं वाटप होणार आहे। साधारणपणे आता 72 लाख म्हणजेच या ठिकाणी 72 लाख महिला ज्या आहेत तर त्यांना आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आज शुक्रवारी संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत आता होणार आहे। लक्षात घ्या, महिला किती होत्या? 2,10,00,000 पहिला 2025 मध्ये महिला होत्या, त्यापैकी आता 72 लाख महिलांना आज पैशांचं आता वितरण करण्यासाठी निधी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पाठवण्यात आलेला आहे।
बघा आता लाडक्या बहिणींनो, 2025 मध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा जो हप्ता मिळाला तर तो 2,10,00,000 लाडक्या बहिणींना मिळाला, परंतु आता फक्त 72 लाख लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे। आता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती महिला याच्यातून अपात्र सरकारने केलेत। पहा नियम कोणते आहेत, कोणत्या नियमानुसार महिला बाहेर गेलेल्या आहेत, तर लक्षात घ्या पहिला नियम केवायसीचा आहे। आता सदोष ई केवायसी किंवा चुकीच्या पद्धतीने ई केवायसी महिलांनी ज्यांनी केले आहे, काहींनी केवायसी करत असताना त्यांच्या पती किंवा वडील त्यांचं नाही आहेत, तर तशा प्रकारच्या महिलांनी दुसऱ्या कोणाचे तरी आधार कार्ड नंबर तिथे दिलेला आहे। अशा महिलांचा प्रॉब्लेम या ठिकाणी झालाय। तर काही महिलांनी न कळत नजर चुकीने सरकारी नोकरदार आहे अशा ऑप्शनवर आता केवायसी करताना क्लिक केल्यामुळे त्यांनाही अपात्र करण्याची कार्यवाही सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। अखेर त्याच्यावर मॉडिफिकेशन करण्याचे आणि करेक्शन करण्याचे ऑप्शन सरकारने दिले जाऊ शकतो, पण तोपर्यंत कदाचित हा हप्ता या ठिकाणी व्हायला विलंब सुद्धा तुम्हाला लागू शकतो। आज शुक्रवार आहे, संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे तुम्ही नक्की चेक करायचा आहे। त्याआधी आपण या ठिकाणी तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघणार आहोत, ती म्हणजे उत्पन्नाची चेकिंग झालेली आहे। ज्या बहिणींनी पतीचा किंवा वडिलांचा जो काय नंबर दिला होता त्याची तपासणी सरकारच्या माध्यमातून झाल्या आणि सरकारने हे सगळं लक्षात घेतले की उत्पन्न हे आता प्रत्येकाचं 2.5 लाख असतंच। 2.5 लाख रुपये म्हणजे या ठिकाणी फार कमी रक्कम आहे। कोणत्याही घराचे उत्पन्न याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात सरकारची येते। या काय अवघड नव्हतं, म्हणून सरकारने कदाचित महिलांना अपात्र केलं असावं, हे महत्त्वाचे नियम होते। आता महत्त्वाचा पुढचा नियम आहे की ज्याच्यामुळे महिला आता अपात्र जास्त होण्याची शक्यता आहे की एका घरात 2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत होत्या, बऱ्याच वेळा सरकारने त्यांना सांगून आता महिला ऐकत नव्हत्या। एक विवाहित आणि एक अविवाहित असा या ठिकाणी 2च महिलांसाठी नियम होता, पण बऱ्याचशा घरामध्ये 2 विवाहित महिलांनी लाभ घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। म्हणजे 2 लग्न झालेल्या महिलांनी लाभ घेऊ शकत नाही। घरातील एक लग्न न झाली आणि एक लग्न झाली 2च महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात, अशा प्रकारचा नियम आहे। आता कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये येणार नाहीत, आज शुक्रवार संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत नक्की पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आता हे जे नियम लावलेत हे तुमच्या फायद्यासाठीच आहेत, कारण सरकारने गोरगरीब महिलांच्या खात्यावरती आता पैशांचं वितरण करण्याचं ठरवलंय। आता आपण वाट त्या ठिकाणी आतुरतेने पाहत आहात, परंतु सरकारच्या माध्यमातून लाभार्थी संख्येच्या दृष्टिकोनाने आपल्या राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी जे छोटे जिल्हे असतात त्यांना आधी प्राधान्य या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं आहे। मग ते जिल्हे कोणते आहेत हे आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहणार आहोत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत हे देखील या ठिकाणी आपण झटपटपणे बघून घेऊया। कारण सरकारच्या माध्यमातून 2025च्या नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता ज्या बँकेमध्ये सोडलाय त्या बँकेमध्ये अजिबात पैशांचं वितरण होणार नाही। वेगळ्याच बँका सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। बघा बँका पाहिल्यानंतर जिल्ह्यांची यादी झटपटपणे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका। बघा या ठिकाणी पहिल्या 3 बँका आहेत, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक आणि या ठिकाणी इंडियन बँक। या 3 बँका अशा आहेत ज्यांच्या शाखा खेड्यात जास्त आहेत, त्यामुळे खेडेगावातील महिलांनी या बँकेत खातं उघडलंय। त्यानंतर पुढच्या 3 बँका आहेत त्या म्हणजे बघा यस बँक, त्यानंतर पुढची बँक आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी पैशांचं वितरण तुम्हाला सुद्धा आधी झालंय, परंतु आता या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कॅनरा बँक। या 3 बँकेमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। परंतु अजून पण तुमची बँक आली नसेल तर कोणत्या अजून बँका निवडलेत, अजून पण दुसरी बँकांची लिस्ट तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी सरकारच्या माध्यमातून जर केवायसी केली असेल तर त्या संदर्भात काय सांगितलंय। आज शुक्रवार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत पैशांचं वितरण सरकारने करण्याचं ठरवलंय। तुमची बँक कोणती आहे हे तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून पुढच्या बँका या ठिकाणी निवडलेत, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या या बँका म्हणून सरकारने आता या ठिकाणी नोंद केली आहे, ती म्हणजे आता युनियन बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्या ठिकाणी
पंजाब अँड सिंध बँक या बँकेमध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी खातं उघडलंय त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी पोस्टात खाते उघडलेल्या महिलांना आज संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत शुक्रवारी पैशांचं वितरण या 12 जिल्ह्यांमध्ये केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। ते 12 जिल्हे कोणते आहेत? आता 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जी आल्या ती सांगायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। आता जिल्ह्यांची यादी पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिले 3 जिल्हे निवडलेत ते पूर्णपणे कोकणातील असणार आहेत। ते म्हणजे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील महिलांनी आज वाट पाहायची आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। सर्वांनी जिल्हे ऐकून घ्या। त्यानंतर पुढचे 3 जिल्हे बीड, बुलढाणा, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। ते म्हणजे नाशिक, नागपूर आणि परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचे 3 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत त्या जिल्ह्यांची नाव आहेत ते म्हणजे धुळे, त्या ठिकाणी अकोला, त्या ठिकाणी परभणी आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC करून ठेवा, नक्कीच पैसे येण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।